संप्रदाय वयाला कधी किंमत देत नाही, संप्रदाय ज्ञानाला किंमत देतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये संप्रदाय हा उच्च कोटीच्या अधिकाऱ्याचा सांगितलेला आहे. संप्रदाय जर वयाला किंमत देत असतात तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी नसती दिली. आणि संप्रदाय वयाला किंमत देत असता तर मी ही कथा केली नसती. किंमत कशाला आहे? ज्ञानाला आहे. सूत महाराज वयानं अत्यंत लहान आहेत आणि शौनकादी महामुनी अत्यंत वयानं मोठे, फार तपस्वी. आता कथा ऐकणारे जे आहेत, आता 88,000 ऋषी असं नाही की ते पूर्ण अज्ञानी येतं, ते सुद्धा अत्यंत विद्वान आहेत. कारण बऱ्याच वेळेला कथा सांगणाऱ्यापेक्षा कथा ऐकणारा जास्त हुशार असतो. तसं 88,000 शौनकादी महामुनी यांनी प्रत्येक पुराण जवळून अनुभवलेलं होतं, प्रत्येक पुराण श्रवण केलेलं होतं. त्यामुळे ते सुद्धा अत्यंत तपस्वी होते. पण तरी सुद्धा सूत महाराज वयानं लहान असून त्यांची कथा का ऐकतात? कारण त्यांच्याकडे शिव महापुराण ग्रंथाचं ज्ञान होतं आणि यांच्याकडे ते नव्हतं. हे बघा, ज्ञान मिळत असेल तर वय पाहायचं नाही. बोलणं कळतंय? तुम्ही माझ्या का वयाकडे पाहून इथं आलात की ज्ञानाकडे? ज्ञानाकडे वय पाहिला असतं तर फक्त 2-3 जण असते इथं ऐकायला, खरे की नाही? तसं सूत महाराज वयाने लहान आहेत, कथेला आरंभ केलाय. आणि प्रथम तर 88,000 शौनकादी महामुनी यांनी सूत महाराजांना एक प्रश्न केलाय. सूत महाराजांना 88,000 शौनकादी महामुनी म्हणतात की ही कथा कोण कोणत्या जीवाचं कल्याण करते. नेमकं या कथेने कोणाकोणाचा उद्धार झालाय हे आम्हाला विस्तारित सांगा. त्यावेळेला सूत महाराज म्हणतात, एक कथा सांगितलेली ज्याच्यातून एका ब्राह्मणाचा उद्धार झालाय. किरात नगर मध्ये एक ब्राह्मण राहत होता. कोणत्या नगर मध्ये? किरात नावाचं नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. हे बघा, पूर्वीपासून जी काही लग्नाची पूजा असेल, आपल्या कथेची पूजा असेल किंवा मग सत्यनारायणाची पूजा असेल, ही कोणाच्या हातून करतो आपण? ब्राह्मणाच्या. म्हणून शास्त्रामध्ये ब्राह्मणांना श्रेष्ठ मानलेले. सर्व जातीमधून श्रेष्ठ जात ही कोणती? ब्राह्मण. ब्राह्मण कुळात जन्म घेतलेला देवराज, त्या ब्राह्मणाचं नाव काय होतं? देवराज. देवराज नावाचा तो ब्राह्मण, पण ब्राह्मणासारखं कधी राहत नव्हता आणि नावासारखं कधी वागत नव्हता. ब्राह्मणासारखं कधी राहत नव्हता, नावासारखं वागत नव्हता. बघा, कधी पण माणसानं आपल्या कार्यानुसार वागलं पाहिजे, नंबर 1. आणि नंबर 2, नावानुसार. नाव देवराज तर देवासारखं वागायला पाहिजे, पण माणसासारखं सुद्धा वागत नव्हता. एवढं पापाचरण करायचा, मद्यपान करायचा, मदिरापान करायचा, मांसाहार करायचा, ब्राह्मण कुळात जन्म घेऊन सुद्धा. काही काही लोक असतात बघा, नाव गंगा, तिच्या घरामध्ये पाण्याचा थेंबही नसतो, तिचं नाव गंगा. काय करायचंय? नाव ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीची एक ओवी आहे पाटणे. नावाला काही अर्थ आहे का? जसं नाव आहे तसं माणसानं वागलं पाहिजे. नाव देवराज, पण माणसासारखं वागता येणार. काय करायचं त्या नावाला? नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर, की नाही?
आता याचं नाव देवराज, पण हा व्यवस्थित वागत नव्हता. ब्राह्मण कुळात जन्म घेऊन सुद्धा याला धर्मग्रंथ कळत नव्हते. कधी कुठली पूजा नाही, अर्चना नाही, कधी भगवंताची भक्ती नाही, जीवनामध्ये सत्संग नाही. अत्यंत व्यभिचारी तो ब्राह्मण, दुराचार करायचा आणि सत्संग जीवनात नसल्यामुळे, अध्यात्म जीवनात नसल्यामुळे त्याची बुद्धी अत्यंत भ्रष्ट झाली. वाईट मार्गाने जाऊ लागला, नको नको ते करू लागला. जे खाऊ नये ते खाऊ लागला, जे पिऊ नये ते पिऊ लागला. त्याचे आई वडील जर त्याला कधी सांगायला गेले की बाबा आपण ब्राह्मण कुळात जन्माला आलोय, तू थोडं व्यवस्थित वाग, तर आई वडिलांचा नाकार करून जंगलात निघून जायचा. आई वडिलांचं ऐकत नव्हतं, कोणाचंच ऐकत नव्हता. संतांनी, गावातल्या लोकांनी, त्या नगरामधल्या लोकांनी अनेक वेळा समजवण्याचा अत्यंत प्रयत्न केला, परंतु तो काही समजून घेत नव्हता. कारण हे बघा, जशी आपली संगत असते त्या संगतीनुसार आपण वागत असतो. म्हणून संत म्हणतात कधीही आपली संगत व्यवस्थित ठेवा. तुम्हाला अभ्यासाची गरज आहे, तुम्ही अभ्यास करताय, पण त्याच्या विरुद्ध तुमचा जर मित्र असेल की नाही गड्या मला तर मज्जा करायची, मला तर अभ्यास नाही करायचा, मला ऐश करायची, त्या क्षणी त्या मित्राचा तुम्ही त्याग करायला पाहिजे. कारण आपली जशी संगत असते तशी आपली वागणूक असते. ज्याच्या संगतीत आपण राहतो त्याची संगत आपल्याला तशा वागणूक देत असते. म्हणून संगत कधीही चांगली ठेवायची. म्हणून हरिपाठात ज्ञानोबा म्हणतात संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. संगत एकदम व्यवस्थित ठेवायची. आता देवराज ब्राह्मणांनी संगतच अशी केली होती जे मदिरा पान करतात, जे मांसाहार करतात, जे व्यभिचार करतात, जे हिंसा करतात. वाईटाची संगत धरल्यामुळे त्याला सांगणारे जे चांगलं सांगायचे त्याला वाटायचं अरे हे माझ्या हिताचं बोलत नाही. मुलगा असो मुलगी असो एकदा वाईट मार्गाला गेले, चांगलं सांगणारे जर त्यांच्या जीवनामध्ये आले तर त्यांना असं वाटतं की हा माझ्या हिताचं बघत नाही. त्याला वाटतं मी जे करतोय तेच चांगले आणि तेच खरे. देवराज ब्राह्मणाला कोणी सांगावं की अरे तू वाईट मार्गाला चाललाय, तर त्याला असं वाटायचं हा मला सांगतोय मी चांगल्या मार्गाला चाललोय, हा मला म्हणतोय तू वाईट मार्गाला चाललाय, पण मला माहिती मी चांगलाय. आपण चांगले हे कधी स्वतःला नाही जगाला विचारायचं. तर देवराज ब्राह्मण कोणाचं ऐकत नव्हता. एक दिवशी असंच फिरत असताना एका नदीच्या काठी गेला आणि नदीच्या काठी गेल्यानंतर तिथे एक झाकी प्रयाग होतं. कोणतं? झाकी प्रयाग. झाकी म्हटलेलं आहे, कुठं कुठं झुसी प्रवास म्हटलेलं आहे. तर त्या प्रयागामध्ये स्नान करण्यासाठी गेला, पण तिथे एक वेश्या उभी होती. आता हा ब्राह्मण टक लावून फक्त तिच्याकडे बघत होता. आता फिरत फिरत त्या प्रयागाजवळ गेला. अजून त्याने काय त्या प्रयागामध्ये स्नान केलं नाही. एक वेश्या दिसली आणि सतत तो तिच्याकडे पाहू लागला. वेश्याला कळालं की हा माझ्याकडे पाहतोय, याच्याकडून मी काहीतरी धन घेऊन मी माझं साधून घेईन. म्हणून ती वेश्या सुद्धा त्याच्याकडे पाहत होती. देवराज ब्राह्मण त्या वेश्याजवळ गेला आणि त्याला तिला म्हटलं की तू कुठली राहणारी. तिने सांगितलं, स्वतःचा पत्ता सांगितला आणि त्या वेश्याला आपल्या घरी बोलावून आणलं. वेश्याला ज्या वेळेला घरी आणलं त्यावेळेला माता पिता रडू लागले आणि म्हणू लागले अरे काय करू लागला हे, ब्राह्मण कुळात जन्म घेतला देवराज तू, आपण ब्राह्मण असून एका वेश्याला घरी बोलून आणलं, तुला लाज नाही वाटत? पण देवराज कोणाचा ऐकायला तयार नाही. त्याला वाटतंय मी जे करतोय
तेच खरे आणि तेच सत्य, तेच चांगलंय. वेश्याला घरात ठेवलं, आई वडील नाकार देऊ लागले, तर एक दिवशी निद्रेत असलेल्या आई वडिलांना त्यांनी जागी मारून टाकलं. वेश्यासोबत रमण करू लागला. वेश्या कधी धन मागायची तर तिला धन देऊ लागला, कधी सोनं मागितलं तर तिला सोनं द्यायचा. वेश्या जो हट्ट करेल तो प्रत्येक हट्ट तो तिचा पुरू लागला. देवराज ब्राह्मणाची जी पत्नी होती तिने अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु देवराज ब्राह्मणानं काही ऐकलं नाही. देवराज ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव होतं चंचुला. काय नाव होतं? चंचुला. अनेक वेळा जेव्हा ती सांगायला गेली की स्वामी तुम्ही चुकीच्या मार्गाने जाताय, तरी सुद्धा देवराज तिचंही ऐकत नाही. आता देवराज ब्राह्मण अत्यंत वाईट मार्गाला चाललाय. संत महात्मे वेळोवेळी आपल्याला जाग करत असतात की बाबा तुम्ही वाईट मार्गाला चाललाय, चांगल्या मार्गाला चाला. चांगला मार्ग कोणता आहे ही कथा, सत्संग, अध्यात्म आपल्याला सांगत असतात, पण आपण ऐकायला तयार नाही. जिथं आपलं हित ते संत आपल्याला तिथेच नेतात. संत वारंवार आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या हिताच्या ठिकाणी जागे राहा. देवराज ब्राह्मणच्या वेळेला लहान होता, पहिली खोडी केली तर आई म्हणायची जाऊ दे, लहान आहे अजून. थोडा मोठा झाला, दुसरी खोडी केली की आई म्हटली जाऊ दे. पण मोठा झाल्यानंतर देवराजने कोणाला मारलं? आई वडिलांना. चूक मुलाची नाही, चूक आई वडिलांची आहे की ते संस्कार देण्यामध्ये कमी पडायला. देवराज हितानुसार वागत नाही, पण संत म्हणतात जो हितानुसार वागतो त्याचेच आई वडील धन्य आहेत. आपुलिया हित जो असे जगता, आपुलिया हित जो असे जगता, आपुलिया हित जो असे जगता, आपुलिया हित
होती जे सात्विक, ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात ते कुळ धन्य. पवित्र ते कोण पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती, जे ते हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. तो देश धन्य, ते राष्ट्र धन्य, ते कुळ धन्य जिथं सात्विक मुलं जन्माला येतात. देवराज ब्राह्मण वाईट मार्गाने गेला. आता वेश्याने स्वतःच साधून घेतलं, पैसा माल घेतला. एक म्हणे बघा, माल येतो ताले, माहिती का? आता वेश्या काही दिवस राहिली पण स्वार्थासाठी, पैसा घेतला निघून गेली. आता देवराज ब्राह्मण पीडित तिच्या दुःखात. आणि मग असंच परत एकदा झुकी प्रयागला गेला. तिथं गेल्याच्या नंतर एक शिवालय होतं महादेवाचं. शिवालय कळतं ना? शिवालय मध्ये गेला. अत्यंत अंगामध्ये ताप आलेला आहे त्याला. तापीने अत्यंत पीडित झालेलं आहे. शरीरात पूर्ण सणसणी ताप आली होती. मंदिरात जसा गेला तसा आतमध्ये झोपी गेला. समोर एक कथाकार कथा सांगत होते आणि कथा सांगत असताना काही दिवस जगला. त्याच्यानंतर जशी कथा समाप्त झाली त्याचा प्राण निघून गेला. शेवटी नेण्यासाठी आले यमदूत. हे बघा, जीवनामध्ये काही करा माफी, पण पापाचरण करताना त्यावेळेला माफी नाही. यमदूत आले आणि त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले. हे बघा, तुम्ही प्रत्येक संकटाला सामोरे जातात, पण ज्या वेळेला मरण येतं त्यावेळेला तिथं सांगत नाही आपला काय घरपत्ता ऍड्रेस, मी असा मी तसा. सांगन का मी भक्तीदेवी पांचाळे हो, मला नका नेऊ, सगळा महाराष्ट्र माझा जय जयकार करतो, जमन का? हा, कोणी असो तिथं. म्हणतात ना, मरणासमोर कोणाची ओळख चालत नाही. म्हणून संत म्हणतात